6 वर्षाच्या चिमुरडीवर 25 वर्षाच्या तरुणाकडून लैंगिक अत्याचार. नाशिक सिडको परिसरातील सिंहस्थ नगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दिनांक 12 नोव्हेंबर सायंकाळी 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी जाणाऱ्या आईने आपली 6 वर्षाची चिमुरडी शेजारी राहणाऱ्यांकडे थोड्या वेळासाठी विश्वासाने सांभाळण्यासाठी सोडून गेल्या होत्या. मात्र त्यावेळी घरात एकटाच असलेला संशयित आरोपी अमित बाळासाहेब शेलार वय वर्ष 25 याने चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला त्रास झाल्याने काही वेळानंतर घरी आलेल्या आईला पीडित चिमुरडीने घडलेला प्रकार सांगितला असता हा सर्व प्रकार उघड झाला. पीडित चिमुरडीच्या आईने अंबड पोलिसात आरोपी विरुद्ध तक्रार दिल्याने अंबड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हे रजिस्टर नंबर 831/2025 भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 65(2), 352/351, 23/5 सह कलम 4/5M 6, 8, 12 पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेची माहिती परिसरात समजताच एकच खळबळ उडाली. खरं तर माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना बघता घरातील लहान बालके तरी आज समाजात सुरक्षित आहेत का असाच मोठा प्रश्न समोर येत आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.